शहरात प्रतिष्ठित जागांवरती लाखो रुपयांचे फ्लॅट बरे का गावाकडची माती बरी? बघा, प्रत्येकाची मतभिन्नता असू शकते, पण मी कोकणात राहून माझं काम करून निसर्गाच्या सानिध्यात खरोखर आयुष्य जगण्याची मजा घेत आहे. बघा, हे घर खूप आवडलं मला. छोटेखानी घर, मोठंसं कंपाऊंड, त्याच्यामध्ये विविध प्रकारची झाडे आणि आजूबाजूला नीरव शांतता. आवाज फक्त पक्ष्यांचे, प्राण्यांचे, वाऱ्याची झुळूक आणि जीवन जगण्याचा सुंदर अनुभव. कशाचीही काळजी नाही. जसं आकाशात पक्षी बागडतात तसं आयुष्य आपण इथं व्यतीत करू शकतो. बरे आयुष्याच्या उतारवयात का असेना, पण एखादं इन्व्हेस्टमेंट कोकणी माणसाचं कोकणासाठी आणि स्वतःच्या आयुष्यासाठी असं असलंच पाहिजे. बघा, किती सुंदर लोकेशन आहे आणि या सुंदर लोकेशनवरती खरोखर मनमोहक असे पक्ष्यांचे आवाज आहेत. आता तर उन्हाळा आहे, मे महिना आहे आणि मे महिन्याची संध्याकाळ बघा किती सुंदर आहे. आणि मग पावसाळ्यात किती मजा येत असेल इथं. हे पहा, घर किती इन्व्हेस्टमेंट असेल हो, नक्की कमेंट करून मला सांगा. पण नक्कीच शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यापासून खूप लांब स्वतःच्या आयुष्याचे क्षण आपण शांतीची अनुभूती करत इथं व्यतीत करू शकतो. आणि त्या सुखाच्या पुढे पैशांचं मोल काहीच नाही आहे. तुम्हीही प्रयत्न करा. कोकणी असाल तर गावाकडे एक असं छोटंसं घर बनवा आणि आयुष्याचे क्षण सुखाचे इथं व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. हे माझं मत आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकते. गावामध्ये चंगळवादी प्रवृत्ती नाही आहे. गावामध्ये समाधानी लोकांसाठी आहे. जर तुम्हाला पिझ्झा बर्गरमध्येच आयुष्य सुंदर वाटत असेल, मग तुमच्यासाठी ही जागा काहीच नाही आहे. पण ज्यांचे आयुष्य खरोखर बघता बघता 40 वर्ष संपून गेली, 30 वर्ष संपून गेली, त्यांच्यासाठी अशा जागा पर्वणीच आहेत. चला, माझं मत आहे, तुमची ही मतं मला कळवा. या कोकणात सुखानं आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात जगा.